तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, लास्ट लेक्चर बाप रे बाप काय मॅसेज आले पोरांनो बघा तुम्हाला ऑनलाईनचे. एवढे मॅसेज आले बाप रे बाप. सर जबरदस्त सर, नंबर 1 सर, शिल्डिंग इफेक्ट नंबर 1, इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज नंबर 1. असंच बाणू जेवढं कसं असतं म्हणजे टीचरला काय पाहिजे असतं, टीचरला विद्यार्थ्यांनी म्हणजे असं डोका अजून ते जास्त एनर्जेटिक शिकवतो, अजून जास्त एनर्जेटिक, अजून खतरनाक, अजून जबरदस्त. जेणेकरून जे काही शिकवलं ते डायरेक्ट डोक्यात घुसायला पाहिजे, डोक्यात, डायरेक्ट डोक्यात, डायरेक्ट हृदयात, डायरेक्ट रक्तात मिक्स. पिरियॉडिक टेबल मिक्स. पिरियॉडिक टेबलचे किंग कोण? IIBचे स्टुडंट्स. मी तर किंग मेकर आहे रे, मी तर किंग मेकर आहे. किंग बिंग तुम्हीच रे, तुम्हीच किंग. लक्षात ठेवा. स्टार्ट ना. ॲटॉमिक अँड आयनिक रेडिया कसं असतं सर? ॲटम फार छोटा असतो सर, पटकन रिव्हिजन करायचं पटकन. 2 मिनटं 1 मिनटाच्या आत. ॲटॉमिक साईज सर, ॲटम फार छोटे असतं सर, 1.2 अँगस्ट्रॉम असते. एनसीईआरटीत लिहून दिले सर. पिकोमीटर अँगस्ट्रॉम हे मोस्ट कॉमन युनिट आहे सर. न्यूक्लियसपासून आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनचं डिस्टन्स म्हणजेच ॲटॉमिक रेडियस आणि त्याचं भेटण्याचे चान्सेस किती असतात सर? 95 to 98 असतात. त्याच्यामुळे सर त्याची बाउंड्री शार्प आहे का सर? ऑसिलेट कोणत्या सर वेव्ह फॉर्ममध्ये असतो, त्याची बाउंड्री शार्प राहत नाही सर. त्याच्या आणि इंडिव्हिज्युअल आयसोलेटेड ॲटमसुद्धा एक्झिस्ट राहत नाही सर. म्हणून सर ॲटमची रेडियस मोजणं फार अवघड जातं सर. त्याच्यानंतर आपण भेटलो केमिकल बॉन्डच्या नुसार मग मोजायला सुरुवात करा सर. त्याच्यात 3 रेडियस येतात सर. कोणकोणते? कोव्हॅलंट रेडियस, मेटॅलिक रेडियस, वॅन डर वाल्स रेडियस सर. कोव्हॅलंट रेडियस म्हणजे इक्वल शेअरिंग, 2 नॉन मेटलची इक्वल शेअरिंग मानू, हे शेअरिंग झाली, ओव्हरलॅपिंग झाली, त्याच्यामुळे डी कमी झाला, बॉन्ड लेंथ कमी झाली, डायमीटर कमी झाली, त्याच्यामुळे रेडियससुद्धा काय होणार? कमी होणार. क्लोरीनचं एक्झाम्पल घेतलं होतं. होमोडायटमिक हेट्रोडायटमिकचे फॉर्म्युले दिले होतो. एनसीईआरटीत नाही बट समजून घ्या, लिहून घ्या. नेक्स्ट बाणू मेटॅलिक रेडियस हे ॲडजस्टंट असतात, ओव्हरलॅपिंग नाही, त्याच्यामुळे डी वाढलं म्हणजे आर सुद्धा वाढलं. पण इथं 2 ॲटम ॲडजस्टंट असतात, त्याला क्रिस्टल लॅटिस, यालाच काय म्हणता येतं बाणू? मेटॅलिक क्रिस्टल लॅटिस सुद्धा म्हणता येतं किंवा मेटॅलिक रॅडिस सुद्धा म्हणता येतं. नेक्स्ट बाणू वॅन डर वाल्स रेडियस. वॅन डर वाल्स म्हणजे 2 ॲटममध्ये किंवा 2 मॉलिक्यूलमधलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन, वीक इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजेच काय असतं? वॅन डर वाल्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं. तर सगळ्यात मोठा कोण असतो? वॅन डर वाल्स. मग कोण असतो? मेटॅलिक. आणि मग कोण असतो? कोव्हॅलंट असतो. हे आपण काल आपल्या लेक्चरमध्ये झालेलं होतं. चला, आयनिक रेडियस काय असतं सर? आयनिक रेडियस फटफट सांगतो या. आयनिक रेडियस म्हणजे काय असतं? लक्षात या रे बाळांनो, या आयनिक रेडियस म्हणजे काय असतं? तर आयनिक रेडियस म्हणजे सर 2 रेडियस असतात. एक कॅटॅनिक रेडियस असतो सर. पटकन याला बॉक्स करा सर. कॅटॅनिक रेडियसला काय करा सर? कॅटॅनिक रेडियस म्हणजे काय? एखादी न्यूट्रल ॲटम आहे, त्याच्यातला एक इलेक्ट्रॉन मी रिमूव्ह केला. इलेक्ट्रॉन रिमूव्ह केल्यानंतर त्याच्यावर चार्ज काय आलं? प्लस आलं. लक्षात ठेवा, चार्ज काय आलं? प्लस आलं. मग चार्ज प्लस आहे, लक्षात ठेवा. इलेक्ट्रॉन रिमूव्ह करतो मी, प्रोटॉन रिमूव्ह करत नाही. तर इथं प्रोटॉन जेवढे आहेत तेवढेच प्रोटॉन इथं असतात. बट इथं इलेक्ट्रॉन जेवढे आहेत त्याचे इलेक्ट्रॉन 1 कमी होतात. म्हणजे प्रोटॉन ॲज कम्पेअर टू इलेक्ट्रॉन, प्रोटॉनची संख्या जास्त आहे. प्रोटॉनची संख्या जास्त राहिली तर इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज जास्त होतो. इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज जास्त झाला की अट्रॅक्शन जास्त होतो. अट्रॅक्शन जास्त झालं की साईज कमी होते. हे एनसीईआरटीत कन्सेप्ट दिले. आता बघा इथं लाईन मारून सांगितलं मी. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन रिमूव्ह झाला, बट प्रोटॉनची संख्या कशी आहे? सेम आहे. सेम आहे दोन्ही ठिकाणी. म्हणजे ॲज कम्पेअर टू इलेक्ट्रॉन प्रोटॉन जास्त आहेत. म्हणजे अट्रॅक्शन जास्त राहणार, म्हणजे इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज जास्त होणार, म्हणजे साईज काय होणार? कमी होणार. हे लिहून घ्या मस्त छान. आणि जेवढे पॉझिटिव्ह चार्ज वाढत जाईल तेवढं बाळांनो प्रोटॉनची संख्या ॲज कम्पेअर टू इलेक्ट्रॉन म्हणत सर. लक्षात ठेवा, ॲज कम्पेअर टू इलेक्ट्रॉन प्रोटॉन सगळीकडे सेमच राहणार आहेत. पण ॲज कम्पेअर टू इलेक्ट्रॉन, इथे इलेक्ट्रॉन समजा 4 असतील तर इथे इलेक्ट्रॉन किती राहणार? 1 कमी झाला म्हणजे 3 झाले, 1 कमी झाला म्हणजे 2 झाले, इथे कमी झाला म्हणजे 1 झाले. बट सगळीकडेच प्रोटॉन 4 असतील तर आता ह्या ठिकाणी इलेक्ट्रॉन 4 आणि प्रोटॉन 4 असतील तर लक्षात घ्या प्रोटॉन सगळीकडे 4 राहतील, बट इलेक्ट्रॉन कमी होत चालले ना. प्रोटॉन जास्त आणि इलेक्ट्रॉन कमी म्हणजे इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज वाढणार आणि अट्रॅक्शन वाढणार आणि साईज काय होणार? कमी होणार. एवढं लिहून घ्या फास्ट. आणि जेवढे पॉझिटिव्ह चार्ज वाढत जाईल तेवढी साईज कमी होत जाते, असं मराठीतून लिहून ठेवायला काही हरकत नाही. जेवढं पॉझिटिव्ह चार्ज वाढत जाईल तेवढे साईज कमी होत जाईल असं लिहून ठेवण्यासाठी काही हरकत नाही मराठीतून. कारण की मराठीतून लिहून ठेवलात तर जास्त, हिंदीतून लिहून ठेवा, मराठीतून लिहून ठेवा, तुमची मर्जी, लिहून ठेवा बस. लिहा तेवढं सगळं लिहिलात. लिहा लवकर लिहिलात. चला नेक्स्ट. आता ते एक्झाम्पल बघा. एनसीईआरटी दिले सोडियमचं एक्झाम्पल, त्याशी दाखवलं तुम्ही तुम्हाला सोडियमचं एक्झाम्पल. एनसीईआरटी दिले का? हो सर दिले सर. सोडियमचं एक्झाम्पल दिले का? हो सर दिले सर. सोडियम 186. बरं याचा इलेक्ट्रॉन काढलो की सडनली बघा त्याच्या झुपकन कमी होते, डायरेक्ट हाफ होते बघा, डायरेक्ट हाफच्या आसपास. याला जर डिवाइड केलं तर आपण 93 काहीतरी समथिंग 95 डायरेक्ट झुप. आणि हे पण गोष्ट आहे की इथं ह्याचं कॉन्फिगरेशन जर बघितलं
याचं कॉन्फिगरेशन जर बघितलं तर याचं काय होतं टू, अरे काय पेन आहे रे, 2 8 1 2 8 म्हणजे तर इथं n इक्वल टू 3 आहे, बट इथे n इक्वल टू 2 झालं, झपकन साईज डिक्रीज होते. बरं असं जनरली होत नाही, बट इथं झपकन का बरं झाली, इथं डायरेक्ट n इक्वल टू 3चं n इक्वल टू 2 झालं, त्याच्यामुळे झपकन डिक्रीज होते. नेक्स्ट इथे बघा Fe+2 Fe+3 कोण मोठा आहे, Fe+2 चार्ज वाढला की साईज कमी झाली, चार्ज वाढत चालली की साईज कमी झाली, चार्ज वाढत. इथे बघा आता इथे विद्यार्थ्यांना एखाद्या वेळेस कळत नाही, इथे एखाद्या विद्यार्थ्यांना कळत नाही. आता ज्या विद्यार्थ्याला 11वी 8वी 9वी 10वीमध्ये थोडंसं रेडॉक्स ऐकलं असेल त्याला कळतं. आणि CL कसा असतो, CL मायनस असतो. तर तुम्हाला इथं रेडॉक्स चॅप्टर येणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला इथं ऑक्सिडेशन नंबर काढता येणं गरजेचं आहे. काय काढता येणं गरजेचं आहे, ऑक्सिडेशन नंबर काढता येणं गरजेचं आहे. ऑक्सिडेशन नंबर काढता यायला पाहिजे तुम्हाला. काय काढता यायला पाहिजे, ऑक्सिडेशन नंबर. आता ऑक्सिडेशन नंबर बघत असताना इथं CL काय असतं, जनरली -1 असतो. मग CL -1 2 वेळेस आहे, तर हा -2, तर हा काय येतो, +2 येतो. CL किती वेळेस आहे, 4 वेळेस आहे. CL हे -1 आहे, -1 × 4 -4, हा -4 तर हा +4. लक्षात ठेवा, सराउंडिंग मायनस तर सेंट्रल प्लस, सराउंडिंग प्लस तर सेंट्रल मायनस असतो. आणि सराउंडिंगवरून सेंट्रलचं ऑक्सिडेशन नंबर काढायचं असतो. ऑक्सिडेशन नंबर कुणाचं काढतात, ऑक्सिडेशन नंबर सेंट्रल आयटमचं काढतात. कुणाचं काढतात, सेंट्रल आयटमचं काढतात. कुणाचं काढतात, सेंट्रल आयटमचं काढतात. आणि सराउंडिंग आयटमचा चार्ज आपल्याला पाठ पाहिजे असतो. तुम्हाला रेडॉक्स चॅप्टरमध्ये तुम्ही 8वी 9वी 10वीमध्ये कुठं ऐकला असाल किंवा आता भविष्यात ऐकचाल. ओके, हे रेडॉक्स चॅप्टरमधल्या गोष्टी आहेत, लिहून घ्या फास्ट. मग हा Pb+2 मध्ये हा Pb कसा आहे, +2 आहे. आणि PbCl4 मध्ये हा कसा आहे, +4 आहे. मग चार्ज जेवढा जास्त तेवढी साईज कमी, त्याच्यामुळे ह्याची साईज जास्त. बस विषय संपला. चला नेक्स्ट बानो, अनआयोनिक रेडियस. अनआयोनिक रेडियसमध्ये बघा ते काय झाले, अनआयोनिक रेडियस ह्याच्यामध्ये मी इलेक्ट्रॉन टाकलं बाण, इथं काय झालं बाण, इलेक्ट्रॉन मायनस झालं. जर विचार केला तर इथं सुद्धा इलेक्ट्रॉन इथं E आहे, तर इथं इलेक्ट्रॉन E+1 आहे. बट प्रोटॉन इथं सेमच आहेत, प्रोटॉनची संख्या वाढली नाहीत, आता इलेक्ट्रॉन वाढले. आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन वाढले, प्रोटॉन कमी आहेत आणि इलेक्ट्रॉन वाढले तर रिपल्शन वाढेल. इथं व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इन्क्रीज झाले, प्रोटॉन तर सेमच आहेत ना, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इन्क्रीज झाले, प्रोटॉन तर सेम आहेत, त्याच्यामुळे रिपल्शन होईल, शिल्डिंग इफेक्ट वाढेल, साईज वाढेल. कळलं, NCERTमध्ये आहे, तुम्हाला दाखवू का, दाखवतो थांबा. मग जेवढं मायनस चार्ज वाढत जाईल तेवढी साईज पण वाढत जाईल, जेवढं मायनस चार्ज वाढत जाईल तेवढी साईज पण वाढत जाईल, जेवढं मायनस चार्ज वाढत जाईल तेवढी साईज पण वाढत जाईल, जेवढं मायनस चार्ज वाढत जाईल तेवढी साईज पण वाढत जाईल. बाळांनो लक्षात द्या, काल आपण डाउनलोड केलं होतं बुक, इथे बघा अनआयोनिक रेडियसमध्ये इथं लिहून दिलं आहे, मस्त दिलं आहे तुमच्या बुकमध्ये, तुम्ही बघू शकता. हे बघा मूविंग, हे बघा removal an electron from an atom result of formation of cation, and gain of electron leads to anion. Anionic radii can be estimated by measuring the distance between cation and anion in a crystal lattice. लक्ष द्या, क्रिस्टल लॅटिस बाळांनो, क्रिस्टल स्ट्रक्चर आयनिक क्रिस्टलमधलं डिस्टन्स आपण त्याचं मोजून त्याचं मेजर करतो. लक्ष द्या, आयनिक क्रिस्टल म्हणजे आयनिक बॉन्डमध्ये काय असतं, कॅटायन आणि आयन असतात. आयनिक बॉन्डमध्ये कोण असतात, कॅटायन आणि आयन असतात. ह्यांचा डिस्टन्स मेजर केलं जातं बाळा, त्याचं डिस्टन्स काय केलं जातं, मेजर केलं जातं. आणि मग ते इंडिव्हिज्युअली तुम्ही सांगितलं जातं डिवायडेड बाय करून, बट ते इक्वली डिवाइड करता येते आपल्याला. इन जनरली आयनिक रेडिया इज एलिमेंट एक्झिबिटेड अ सेम ट्रेंड्स इन ॲटॉमिक रेडिया, ते सेम ट्रेंड फॉलो करतात. ओके, द कॅटायन इज स्मॉलर दॅन द पॅरेंट. बघा किती मस्त आहे, कॅटायन इज स्मॉलर दॅन द पॅरेंट बिकॉज इट हॅज अ फ्युअर इलेक्ट्रॉन व्हाईल इट्स न्यूक्लिअर चार्ज. बघा बरं इथे हे बघा, म्हणजे याच्याकडे इलेक्ट्रॉन कमी झाले आणि इट्स न्यूक्लिअर चार्ज रिमेन्स काय बाळांनो सेम, म्हणजे प्रोटॉनची संख्या सेम आहे, म्हणजे न्यूक्लिअर चार्ज सेम आहे. बरोबर, आपण प्रोटॉन तुम्हाला लवकर समजावून मी प्रोटॉन म्हणलं की न्यूक्लिअर चार्ज तुम्हाला लवकर कळालं नसतं, आणि की प्रोटॉन म्हणजेच न्यूक्लिअर चार्ज. आपलं मागे चालतं बा झड, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज शिकत असताना प्रोटॉनची संख्या म्हणजेच इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज, प्रोटॉनची संख्या म्हणजेच झड. ओके, नेक्स्ट बाण, हे बघा साईज ऑफ अनायन इज लार्जर. हे कळालं एवढं, हे म्हणजे मी रिझन सांगितले आपण, तुम्ही हे पण लिहून ठेवू शकता, नाही तर ॲज इट इज हेच तिथं लिहून ठेवूयात आपण. तिथं काय लिहून ठेवूयात की फ्युअर इलेक्ट्रॉन्स, बघा हॅज बिकॉज इट हॅज फ्युअर इलेक्ट्रॉन्स अँड इट्स न्यूक्लिअर चार्ज रिमेन्स सेम.
किंवा डिक्रीज इलेक्ट्रॉन असं म्हणू शकतो आपण. अँड साईज ऑफ अनायन इज लार्जर दॅन पॅरेंट बिकॉज काय बघा, ॲडिशन ऑफ इलेक्ट्रॉन मोर बाण वन अँड मोर ॲज रिझल्ट्स टू इन्क्रीज द रिपल्शन अमॉंग द इलेक्ट्रॉन्स. आणि ते झाल्यामुळं डिक्रीज द इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज, म्हणजे प्रोटॉनच्या संख्येच्या कम्पेअरमध्ये इलेक्ट्रॉन जास्त झाले आणि त्याच्यामुळं रेडियस काय झाली, अचानक वाढली. आणि इथं दोन्ही एक्झाम्पल आहेत, एक फ्लोरीनचं पण एक्झाम्पल आहे आणि तुम्हाला इथं सोडियमचं सुद्धा एक्झाम्पल आहे. इथं सोडियमचं एक्झाम्पलसुद्धा आहे, दोघांचं पण आहे. कळतं तुम्हाला? आपण हे रिझन लिहून ठेवायला काय हरकत नाही आपल्याला, की इथं रिपल्शन हे तर लिहिलं, फक्त तेवढं न्यूक्लिअर चार्ज प्रोटॉनच्या कंसामध्ये आपल्याला काय लिहायचं, फक्त न्यूक्लिअर चार्ज लिहायचं आपल्याला. प्रोटॉनच्या ह्याच्यामध्ये कंसात आपल्याला काय लिहायचं, न्यूक्लिअर चार्ज म्हणायचं. काय म्हणायचं, न्यूक्लिअर चार्ज. इथं लक्ष द्या, इथं काय म्हणणार आपण, इथं लिहून ठेवा. इथं अट्रॅक्शन वाढलं म्हणतं, इथं अट्रॅक्शन वाढलं आणि झेड इफेक्टिव्ह इन्क्रीज झालं. झेड इफेक्टिव्ह काय झालं, इन्क्रीज झालं. झेड इफेक्टिव्ह काय झालं, इन्क्रीज झालं. प्रोटॉनचे काय सेम आहे. प्रोटॉनच्या कंसामध्ये तुम्हाला लिहायचं, काय लिहायचं आहे, प्रोटॉनच्या कंसात तुम्हाला लिहायचं आहे, कंसामध्ये न्यूक्लिअर चार्ज सेम आहे, म्हणजे प्रोटॉनची संख्या सेम आहे, म्हणजे अट्रॅक्शन वाढणार, झेड इफेक्टिव्ह वाढणार आणि साईज कमी होणार. बघा ना, एनसाठी थोडं सांगतं, आपण किती जास्त सांगतो. एनसाठी फक्त थोडं सांगतं, आपण किती जास्त सांगतो, ते किती जास्त एक्सप्लेन करतो. बघा इथं, अरे जाणावर एक मिनिट बाळांनो. खतरनाक सगळं राडात झालतात आता. हे बघा, कधी कधी हँग होतं का. हे सगळं लिहून दिलं बघा. बॅलन्स इलेक्ट्रॉन इन्क्रीजेस बट प्रोटॉनची संख्या सेम. प्रोटॉनच्या कंसामध्ये काय लिहिणार, त्यांना काय म्हणतं, प्रोटॉनच्या संख्येमध्ये प्रोटॉनमध्ये न्यूक्लिअर चार्ज किंवा न्यूक्लिअर चार्ज सेम. आणि त्याच्यामुळे रिपल्शन होतं. कोणाकोणाचं रिपल्शन, इलेक्ट्रॉन रिपल्शन. त्याच्यामुळे शिल्डिंग इन्क्रीजेस, साईज इन्क्रीजेस. एनसाठी सगळे पॉईंट बट आपण छान दिलं. आणि हे कसं कन्सेप्च्युअल येणं गरजेचं आहे. पुढे उद्या एक्झाममध्ये आज कसं स्टेटमेंट येऊ लागलेत, अनायनचं रेडियस जास्त आहे ॲज कम्पेअर्ड टू दर पॅरेंट. का बरं, स्टेटमेंट 1 आणि त्याच्या खाली रेडियस इन्क्रीजेस बिकॉज ऑफ असं रिझन देऊ शकतात. स्टेटमेंट 1 आणि स्टेटमेंट 2 करेक्ट आहेत का चुकीचे आहेत विचारतात परीक्षेत. आणि एनसाठी जे स्टेटमेंट दिले आहेत तेच परीक्षेत पडतात, वेगळं नाही पडत. आणि तेच मी लिहून दिले आता मुद्दाम. फक्त आपण प्रोटॉन म्हणलं होतं, पटकन त्याचं न्यूक्लिअर चार्ज लिहून टाकलं. जे एनसाठी ते लिहायचं. हे बघा F-. इथं सोडियमचं तुम्हाला दाखवलं, सोडियमचं तर झालं एक्झाम्पल. आता F- बघा, ह्याचं किती आहे, 65 पिकोमीटर. आणि एक इलेक्ट्रॉन पडलं की डायरेक्ट दुप्पट झालं, 136 पिकोमीटर झालं. 132 पिकोमीटर झालं. जेवढं निगेटिव्ह चार्ज वाढत जाईल तेवढी साईज वाढत जाते, लक्षात ठेवा. बट एक गोष्ट आहे की F- पेक्षा H- मोठा आहे. इवन F- पेक्षा जाऊ द्या, हे बघा, तो H- Br- पेक्षाही मोठा आहे, Cl- पेक्षाही मोठा आहे, F- पेक्षाही मोठा आहे. त्याच्यामुळे ह्याला तुम्ही 5 स्टार एक्झाम्पल देऊन टाका. 5 स्टार अतिशय जास्त महत्त्वाचं आहे, अतिशय जास्त महत्त्वाचं आहे. बट आयपेक्षा छोटा आहे. असं का सर? आणि म्हणून इथं सगळ्यांकडे प्रोटॉन इलेक्ट्रॉनची संख्या थोडी बॅलन्स फॉर्ममध्ये. कसं आहे सर सांगा सर, इथं लक्ष द्या. इथं कसं आहे सर, आता प्रोटॉन जर बघितलं आणि इलेक्ट्रॉन जर बघितलं, याच्याकडे प्रोटॉन किती आहे, त्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 9 तर 9, 17 तर 17, इथं 35, इथं काय पाहणं 55 आहे ना, 55. आता आहे का 54 आहे ना, 54 म्हणजे कमी होईल, 53 होईल, 53. आता इलेक्ट्रॉन किती, त्याच्याकडे इलेक्ट्रॉन 9च आहेत. बट एक इलेक्ट्रॉन जास्त आहे, 1 + 17 + 1 35 + 1 35 + 1 आणि इथं 35 + 1. हायड्रोजन्स बघा, हायड्रोजन ॲटॉमिक नंबर 1, प्रोटॉन 1, बट इलेक्ट्रॉन 2 आहेत. हे बघा ना, इलेक्ट्रॉन 2 आहेत. इथं सडन प्रोटॉनच्या कंपेअरमध्ये इलेक्ट्रॉन डबल झाले. इथं इलेक्ट्रॉन डबल आहेत का नाही, 1 जास्त आहे फक्त. इथे इलेक्ट्रॉन जास्त, 1 जास्त आहे फक्त. इलेक्ट्रॉन 1 जास्त आहे फक्त, इलेक्ट्रॉन 1 जास्त. इथं सरळ दुप्पट. प्रोटॉनच्या कंपेअरमध्ये इलेक्ट्रॉन सरळ दुप्पट आहेत, सरळ दुप्पट. सरळ काय बघा दुप्पट. इथं 1, हे बघा, 1 प्रोटॉन 1 इलेक्ट्रॉन, इथे 1 प्रोटॉन 2 H आहे, हा H आहे. मग इथे एकाच 2 इलेक्ट्रॉन झाले, प्रोटॉन कमी झाले, तर इथं रिपल्शन जास्त वाढेल. बाण रिपल्शन अतिशय जास्त वाढेल, त्याच्यामुळे सडनली साईज काय होते, इन्क्रीज होते. हे लिहून ठेवा की ते इलेक्ट्रॉन रिपल्शन साईज काय आहे, लार्ज आहे. साईज काय आहे, लार्ज आहे. आणि तिथं मोर रिपल्शन होतं, लक्षात ठेवा.
मोर इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉन रिपल्शन होतो. मोर शब्द लिहून ठेवा. काय लिहून ठेवा? मोर शब्द लिहून ठेवा. मोर लिहिलात? लिहा. नेक्स्ट. आता ओव्हरऑल जर विचार केला कोण मोठा आहे, जर व्हॅन रॉल्स रेडियसपेक्षा कोव्हॅलंट मेटॅलिक रेडियस जास्त आहे, व्हॅन रॉल्सपेक्षा अनायन बायनो सगळ्यात जास्त व्हॅन रॉल्स आहे, त्याच्यानंतर मेटॅलिक आहे, त्याच्यानंतर कोव्हॅलंटमध्ये विचार केला तर कोव्हॅलंटपेक्षा अनायन जास्त आहे आणि कोव्हॅलंटपेक्षा कॅटायन कमी आहे. ही गोष्ट सांगण्यासाठी आहे म्हणा, तसं काय ते एनसाठी गोष्ट सांगायचं नाही, त्याच्यामुळे कम्पेअर करणं बी वेगळी गोष्ट आहे, पण सांगतो चला ठीक आहे जाऊ द्या. ओके डन. स्टार्ट. नेक्स्ट. आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस. आता पोरांना शब्द किती सोपा असतं बरं. आता काही पोरं मराठी मीडियम झालं मग रडत बसतात. आयसो म्हणजे काय असतं? आयसो म्हणजे काय असतं? आयसो म्हणजे बाळांनो सेम. आयसो इलेक्ट्रॉनिक. आयसो म्हणजे काय असतं? सेम. सेम. आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस. आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस. लक्ष द्या. आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस. आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस. पाहणं. आयसो म्हणजे सेम. आयसो म्हणजे काय पाहणं? सेम सेम सेम. लक्षात ठेवा. अरे काय झालं? चला. आयसो इलेक्ट्रॉनिक म्हणजे इलेक्ट्रॉनची संख्या कशी? सेम. इलेक्ट्रॉनची संख्या सेम. लक्षात ठेवा. आयसो म्हणजे सेम कुठं लिहून ठेवा. सेम. कधी बी आयसो कुणाच्या समोर आलं की सेम म्हणायचं. आयसो इलेक्ट्रॉनिक म्हणजे सेम इलेक्ट्रॉन असणारे स्पेसिस. आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस. सर ते कसे ओळखायचं? सर आपण कसे ओळखायचं? ॲटॉमिक नंबर पाठ पाहिजे. पिरियॉडिक टेबल शिकवले. आता बघा S-2 Cl AR K Ca. S मायनस ॲटॉमिक नंबर 16 असतो त्याचा सल्फरचा, आणि डोक्यावर -2 आहे. 16 + 2 18. क्लोरीनचा 17 असतो. 17 आणि 1 18. आर्गॉन 18 18. ह्याचं काय असतं? 19 असतं. 1 गेलं 18. कॅल्शियमचं 20 असतं. 2 गेले 18. म्हणजे सगळ्यांकडे इलेक्ट्रॉन किती आहेत? 18 इलेक्ट्रॉन. सगळ्यांकडे किती आहेत? 18 इलेक्ट्रॉन आहेत. 18. सगळ्यांकडेच 18 इलेक्ट्रॉन आहेत. तर सगळे आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस आहेत. काय आहेत? आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस आहेत. काय आहेत? आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस आहेत. लक्षात ठेवा. आणि आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस असेल, लक्षात द्या बरं, इथं लिहून ठेवतो मराठीत मी. आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस असेल, ह्याच्यावर का टिप होत नाही? लक्ष द्या. ऐका, हे इलेक्ट्रॉन आहेत बरं, हे इलेक्ट्रॉन. आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस असेल, आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस असेल तर, आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस असेल तर काय बानो? सेम पिरियड असेल तर चार्ज बघा. सेम पिरियडपेक्षा आयसो इलेक्ट्रॉनिक असेल. हे पिरियडला कट करून टाकू त्याला. आयसो इलेक्ट्रॉनिक असेल, याला थोडंसं बदलू करतो, याला थांबा जरा, मस्त झापतो याला, बंद याला मस्त. लक्ष द्या. आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस असेल तर चार्ज बघा. आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस असेल तर चार्ज बघा. आणि ह्याला बाण मारून तो सांगतो, जेवढं निगेटिव्ह चार्ज जास्त तेवढी साईज जास्त, जेवढी पॉझिटिव्ह चार्ज जास्त तेवढा साईज कमी. त्याच्यामुळे त्याला खाली लिहा. जेवढं निगेटिव्ह चार्ज जास्त तेवढी साईज जास्त, जेवढं पॉझिटिव्ह चार्ज जास्त तेवढं साईज कमी. बस. आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस असताना चार्ज बघा, एवढंच लिहून ठेवा. आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस असताना चार्ज बघा. आयसो इलेक्ट्रॉनिक 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 असताना चार्ज बघा. बस एवढंच लक्षात ठेवा. डन. चला पुढे जाऊयात. लिहून घेतला असाल तर बघा सर, इथं सुद्धा आयसो इलेक्ट्रॉनिक आहेत. सगळ्यांची इलेक्ट्रॉनची संख्या सेम आहे. चार्ज बघा. ज्याच्यावर चार्ज मायनस जास्त तेवढी साईज जास्त, जेवढं प्लस जास्त तेवढी साईज कमी. तुम्ही यांचं बघू शकता. कार्बन 6 आणि 4 10, नायट्रोजन 7 आणि 3 10, ऑक्सिजन 6 आणि 2 10, फ्लोरीन 9 आणि 1 10, निऑन 10, सोडियम 11 मधून 1 गेले 10, मॅग्नेशियम 12तून 2 गेले 10, सगळे 10च 10. ह्यांच्यात काय बघणार? चार्ज बघणार. चार्ज ज्याच्या डोसकर मायनस जास्त त्याची साईज जास्त, जेवढी प्लस जास्त तेवढी साईज कमी. हे झालं. सर आता आयसो इलेक्ट्रॉनिक नसेल तर काय करावं? ते आपल्याकडे पर्याय. इफ द स्पेसिस इज नॉट आयसो इलेक्ट्रॉनिक, इफ द स्पेसिस इज नॉट आयसो इलेक्ट्रॉनिक देन, लक्षात ठेवा त्याच्यामध्ये ते लिहून ठेवलं आहे. नॉट आयसो, हे बघा, नॉट आयसो इलेक्ट्रॉनिक. देन काय करणार? देन सी पिरियड. पिरियड बघा. पिरियड बघा म्हणजे एन बघा. एन बघा. काय बघा? एन बघा. एन बघा. एन बघा. काय बघा? एन बघा. काय बघा? एन बघा. एन काय बघा? एन बघा. एन. जसं बघा O-2 आहे, Cl मायनस आहे. आता काही बोरांचे कन्सेप्ट व्यवस्थित क्लिअर नसतं ते डायरेक्ट म्हणतो, सर जेवढं मायनस चार्ज जास्त तेवढी साईज जास्त. असं आहे का? नाही. का? कारण की सर हे पिरियड नंबर किती आहे? सेकंड आहे. ऑक्सिजन पिरियड नंबर सेकंडचा आहे. पिरियड टेबल जाऊन बघा. पिरियड टेबल बघू शकता तुम्हाला. पिरियड टेबल जर बघायचं असेल तर पिरियड टेबल बघू शकता तुम्ही. बघा पिरियड टेबल, जाऊन बघा पिरियड टेबल एक वेळेस.
हे बघा पिरियॉडिक टेबल, हे बघा ऑक्सिजन कोणत्या पिरियडमध्ये आहे, सेकंड फर्स्ट पिरियडमध्ये हेलियम आहे, तर सेकंड पिरियडमध्ये ऑक्सिजन आहे, थर्डमध्ये क्लोरीन आहे. तर यांची संख्या जेवढी जास्त तेवढी साईज जास्त, यांची संख्या जेवढी जास्त तेवढी साईज जास्त, यांची संख्या जेवढी जास्त तेवढी साईज जास्त, यांची संख्या जेवढी जास्त तेवढी साईज जास्त. इथं लिहू शकतो साईज इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन, साईज इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन, साईज इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन. आता बघ S-2 की Br-, S-2 मोठा का, इथं पिरियड नंबर व्हायचा, पिरियड नंबर बघ असं म्हणशील तू, नाही रे बाबा S- ह्याचं पिरियड नंबर किती आहे, किती आहे हो सर याचं पिरियड नंबर सांगा मला. नायट्रो हे बघ याची यांची व्हॅल्यू आहे 2 आणि याची यांची व्हॅल्यू आहे 3. क्लोरीन ब्रोमिन 3 पिरियड नंबर बघ त्याचं इथं बघ इथं आहे, हो ब्रोमिन इथं आहे 3 नंबरला. 3 कसं 4 आहे रे, 4 सॉरी हे 1 2 3 4 हे 4ला आहे, हे 3ला आहे. जेवढं यांची व्हॅल्यू जास्त तेवढी साईज जास्त, जेवढी यांची व्हॅल्यू जास्त तेवढी साईज जास्त. याचा पिरियड नंबर 3 आहे तर याचा पिरियड नंबर 4 आहे. पिरियड बघायचं नंतर शाळा करायची. आता मी तुम्ही 4 एक्झाम्पल दिले, दोघांचं 2 आहे आणि दोघांचं 2 आहे, सेम आहे सॉरी, ह्या दोघांचं 2 आहे, ह्या दोघांचं 3 आहे. मग ह्या दोघांमध्ये चार्ज बघ, जर चार्ज आहे मोठं पुढे ठेव, आधी त्या दोघांना ठेव, त्या दोघांना ठेवताना चार्ज बघ, ह्या दोघांना ठेवताना चार्ज बघ, कळलं. बरं तू ते दोघं पुढे राहणार कारण की त्याचं n=2 काय, त्यांचं n=2 आहे आणि त्याचं 3 आहे. लिहून घे व्यवस्थित, छान छान लिहून घे. लिहून घेतला हो सर, हे पण लिहून घे एक्झाम्पल, लिहून घे फास्ट फास्ट. ह्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच बघूयात. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता साईजच्या रिलेटेड जे काय ते बघूयात आणि ह्याचं आजचं झालं रिव्हिजन, कालचं झालं रिव्हिजन आणि उद्या जे काय शिकवणार आहे ते सुद्धा त्याचं रिव्हिजन करून घ्या. आणि अशा प्रकारे 3 लेक्चरमध्ये साईज मी एवढं काम म्हणून सांगतो आहे. एकदा जर का तुम्हाला साईज समजली, लक्षात ठेवा बरं बाळांनो, एकदा जर का साईज समजली तर मी सगळ्या शेवटीला लिहून सुद्धा दिले की एकदा जर का तुम्हाला साईज समजलं तर सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक सोप्या होतात. लक्षात ठेवा, एकदा जर का साईज समजलं तुला तर सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक समजतात, कारण की साईजवर सगळं डिपेंड आहे. एकदा जर का साईज समजलं तर तुला आई समजणार, साईज समजलं की तुला ES समजणार, साईज समजलं तर तुला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी समजणार. आणि हे 4च गोष्टी आहेत ह्या चॅप्टरमध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाच्या. बस चॅप्टर संपला. ओके, IIB ऑलवेज तुझ्यासोबत राहणार, लक्षात ठेवा. अभिजित सर ऑलवेज तुझ्या पाठीशी राहणार. छोट्यातली छोटी गोष्ट सुद्धा समजेल नाही, बिनधास्त फोन करायचं. फोन नंबर माहीत नसेल तर फोन नंबर लिहू तुला बोर्डावरती, लक्ष दे. फोन नंबर तसं आपल्या ॲपमध्ये तर आहेच, आपल्या ॲपमध्ये तर फोन नंबर आहेच, तरीसुद्धा हे बघ अभिजित सर कुठे गेले, अभिजित सर हां हे बघ अभिजित सर म्हणून मस्त सेव्ह करायचं. अभिजित सर केमिस्ट्री IIB, फोन नंबर लिहून घे 98 600 420 18. तुला काही छोटी गोष्ट समजली असेल फोन करून सांगू शकतोस. MCQ सॉल्व कर, MCQचे डाऊट विचार. बट तुझं कन्सेप्ट एकदम क्लिअर करून घे. पिरियॉडिसिटीचं किंग कोण राहायला पाहिजे, तूच. मी तर किंग मेकर रे, बट किंग तूच राहायला पाहिजे, लक्षात ठेव. पिरियॉडिसिटीचं नावही काढलं, विचारा काय विचारायचं असेल तर. ओके, मन माझ्यासोबत काय म्हणणार, थिंक नेट, थिंक IIB.